या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। साहेब आपण आलात, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत, आपला आभार व्यक्त करतो। क्रिकेटवरती असणारं प्रेम आणि त्या प्रेमाखातीर या गुंडगे प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी अगदी उल्हासनगरहून इथपर्यंत आलेत। त्यानंतर सन्माननीय दीपेशजी खरोसे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती। सन्माननीय अजयजी पाल, निमेशजी मोहिते साहेबांचा शुभ हस्ते केला जातोय। साहेबांना विनंती, आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। ही आठवण तुमच्या कायम लक्षामध्ये राहील साहेब। त्यानंतर या स्पर्धेसाठी खास उल्हासनगरहून आमच्या सौ सविता थोरात या ठिकाणी उपस्थित झाल्यात, त्यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। ताईंना विनंती आहे की आपण देखील यायचा, आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारण्यासाठी मी निमेश मोहिते यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ताईंचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे। सौ सविताजी थोरात या ठिकाणी उपस्थित झाल्यात, या प्रीमियर लीगला खऱ्या अर्थानं सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जात आहे। येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा, येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान करण्यात येतोय। अगदी मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये। गुंडगे प्रीमियर लीग 2025 5 यशस्वी पर्व पाहायला मिळालं आणि 6व्या पर्वामध्ये पदार्पण केलं। हे देखणं दर्जेदार आपल्याला आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतं। ते गुंडगेकरांचं सोमजाई क्रिकेट संघ गुंडगे आयोजित ही प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते। सातत्यानं चांगली स्पर्धा गुंडगेकरांची आपल्याला पाहायला मिळते। बरेचशा रजनी स्पर्धा, डेच्या स्पर्धा, सार्थक 11 या संघाचे पुरस्कर्ते संदीपजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय आमच्या सौ सविताजी थोरात यांच्या माध्यमातून। त्यानंतर आता मॅचला सुरुवात होईल, तर मायक्रोफोनवरती आपण आमंत्रित करूया आमचे साथी समालोचक चेतन सरांना। थँक्यू। मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा गुंडगे प्रीमियर लीग 2025। चला, दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू असणं गरजेचं आहे, नाहीतर पेनलाइज केला जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू, चला सार्थक 11 आपला अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू पाठवायचा आहे। सोन्या डॉनचा इथे उपस्थित आहे। दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय। 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। फुल टॉस बॉल, मात्र त्यावरती खराब फटका, दीपक यांचा हा खराब फटका आणि तुम पहिल्या विकेटचं पतन देखील झालं। गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय संकेत यांच्या माध्यमातून मात्र खराब चेंडू फेकला होता, परंतु दीपक यांनी सुद्धा खराब फटका त्याच्यावरती खेळला आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन झालं। सलामीला आलेला फलंदाज इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला आपण पाहू शकाल। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। नवीन फलंदाज सागर मोरे यांचं आगमन आता मैदानाच्या आतमध्ये झालंय। लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, विकेटच्या मागे थोडीशी चुकी, याच दरम्यान एक धावेचं देखील अंतर पूर्ण आणि अशा पद्धतीने 6 धावा फलकावरती ऍड झाल्यात। पुन्हा एकदा आपण आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि खेळाडूंचं गुंडगे प्रीमियर लीग पर्व 6 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात। या वेळेस मात्र चेंडूवाला आत करून गेलाय घात आणि फलंदाज झालाय कल्पेश इथून बाद।
अगदी लेग स्टंप उद्ध्वस्त करून गेला हा बॉल. चांगल्या पद्धतीने चेंडू फेकला, अगदी वाईट यॉर्कर फेकला, लेग स्टंप उद्ध्वस्त केला आणि इथून दुसऱ्या विकेटचं देखील पतन झालं. सलामीची जोडी मात्र आता तंबूच्या आसऱ्याला आपण डॉन या टीमची पहिली मॅच गमावली आहे. विजय मिळवणं गरजेचं असेल, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा नाणेफेकीचा कॉल गमावला. वाट्याला आली फलंदाजी आणि मात्र पहिल्या षटकामध्ये 2 गडी तंबूच्या आसऱ्याला आपण पाहू शकाल 6 या धावसंख्येवरती. आतापर्यंत खराब सुरुवात, तर गोलंदाजाच्या माध्यमातून सार्थक 11 टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. नवीन फलंदाज शिवा म्हस्करला आपण पाहतोय. धीम्या गतीचा बॉल, त्याच्यावरती भरपूर समाचार घ्यायचा होता, परंतु निखिल लॉंग ऑफला तैनात होती. डीपला चुकी झाली नाहीये आणि या पहिल्या षटकामध्ये मात्र तिसरा विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. 3 बाद 6 सोन्या डॉन या टीमची मात्र दयनीय अवस्था. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत या षटकामध्ये. संख्येच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर मात्र दीपकने कुठेतरी चुकी केली, कारण अगदी फुलटॉस बॉल होता, कुठल्याही दिशेला टोलवण्यासाठी संधी होती, परंतु तो फटका फसला. दीपकचा पहिले विकेट गेला, त्यानंतर मात्र एकामागून एक असे 3 महत्वाचे विकेट आपण पाहू शकाल तंबूच्या आसऱ्याला सोन्या डॉन या टीमचे आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. इथून मात्र सावध पवित्रा घ्यावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. अनिकेत मोरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. सोन्या डॉन 3 बाद 6 पहिलं षटक मार्गस्थ असताना हा मात्र खोदून काढलेला फटका 1 धाव मिळेल आणि 1 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आपण मॅच नंबर पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 5वी मॅच आपल्याला ही पाहायला मिळते. सार्थक 11 विपक्ष सोन्या डॉन या 2 टीमच्या माध्यमातून ही मॅच पाहायला मिळते. यानंतर मी विनंती करेल यशस टायगरचे संघमालक स्वप्नील पवार आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच सोन्या डॉन टीमचे संघमालक सोनू दळवी आपण सुद्धा आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर सात धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. ऋषी चालकेला गोलंदाजी मार्कवर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली होती, कारण पहिल्या मॅचचा विचार केला तर पहिल्या गोलंदाजाने 19 धावा दिल्या होत्या, परंतु दुसरे षटक जेव्हा पहिल्या मॅच मध्ये हाताळलं होतं ना तेव्हा फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. या गोलंदाजाने तोच गोलंदाज इथे आला आहे. ते मात्र चेंडू सीमारेषा पार, 1 टप्पा अखेरीस चेंडू सीमा पार झालाय. अकरा धावा फलकावरती आपण पाहू शकाल. अनिकेत मोरेच्या बॅट मधनं आलेला चौकार आपण पाहू शकाल, ज्याची नितांत गरज आहे धावींची, परंतु त्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये अगदी दयनीय अवस्था संकेतने करून ठेवली. आणि 3 महत्वाचे यावेळी थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स करायचा होता, परंतु चेंडू फसला गेला, फटका फसला गेला आणि मात्र थर्ड इयर सर्कल मध्ये झेल कॅरी झाला. आणि अनिकेत मोरे हा सुद्धा आता माघारी परतला जातोय.
4 बाद 11 धावा धावफलकावरती. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भरत जंगम यांना आपण पाहू शकाल. नंबर 6 वरती एक अनुभवी फलंदाज आहे. 40+ चे खेळाडू आहेत. मागच्या 10 ते 15 वर्षाचा जर विचार केला तर भरत जंगम यांचं सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये त्यांच्या नावाचा दरारा आणि दहशत आपण पाहिली असेल. आता मात्र 40+ क्रिकेट खेळतात. परंतु जर विचार केला तर गावची स्पर्धा आहे, गावची लीग आहे आणि या गावच्या लीग मधून खेळत असताना आता सोन्या डॉन टीम कडनं खेळतायत आणि पाहू शकाल आपण खराब परिस्थिती आहे. त्यांना माहिती आहे एकेरी दुहेरी धावेवरती भर देणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने अगदी हलक्यात कट केला चेंडूला. 1 धाव एकवटली गेली आणि 1 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अनुभवी फलंदाज आहेत. हा चांगला फटका आहे, समोरच्या दिशेने चेंडूला उडवलंय. 6 धावीसाठी आलेला एक जबरदस्त षटकार. 6 धावीच्या बरोबरीने 18 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळत आहेत. चांगला फटका होता सागरच्या बाटमधला. पहिल्याच बॉलला सामोरा गेला आणि पहिल्याच बॉलला मात्र सीमारेषा दाखवण्यात यशस्वी ठरला. हा सुद्धा सागरचा चांगला फटका आहे. सरळ बॅटने लॉंग ऑफ आणि लॉंगनच्या मधना खेचलेला अजून एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. सागरच्या बाटमधनं आलेला अजून एक घनघनाती प्रहार पाहायला मिळतोय. 24 धावा धावफलकावरती. जिथे पहिल्या षटकामध्ये धावा येत नव्हता परंतु मागच्या 2 चेंडूचा विचार केला तर सागर हा 2 चेंडूला सामोरा गेलाय आणि 2 चेंडूवरती 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आता थोडस विचार करायला भाग पाडलं जाते. ते सार्थक 11 टीमच्या खेळाडूंना गोलंदाजाला विचार करायला भाग पाडलं जाते की या सागरला कशा पद्धतीने गोलंदाजी करायला हवी हे नक्कीच सागर गोलंदाजाला सांगत असताना आपण पाहू शकाल. संकेतने काहीतरी टिप्स दिले की या फलंदाजाला कशा पद्धतीने तुला गोलंदाजी करायची आहे आणि पाहूया आता मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी या गोलंदाज ऋषी करणार. हा तिसरा पात्र आता फटका फसला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येत आहेत आणि झेल धरणीला दान झाला. याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी निघाले आहेत आणि याच दरम्यान 3 धावेचं अंतर देखील पूर्ण केलं. 3 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ इथून मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या 27 धावा. पिरकट साहेब, सागर असं म्हणत असेल की ते म्हणतात ना उलिया देख के औकात का अंदाजा नाही लगाते, तसं त्याने 2 षटकार ठोकून दाखवलेला आहे की माझ्यात पण दमखम आहे. तर याच्यावरती तुम्ही काय म्हणाल? सागरची थोडी स्तुती केली तर अजून मला जरा बरं वाटेल, कारण तो थोडा अंडरडॉग वाटतोय मला. कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाकडे कॅमेरा फिरवायचा आहे. यशस टायगरचे संघमालक स्वप्नीलजी पवार यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. राहिल शेख यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. पर्व 6-5 मध्ये आपण त्यांची टीम पाहिली होती यशस टायगर आणि पर्व 6 मध्ये सुद्धा आपण त्यांची टीम पाहतोय. यशस टायगर चे संघमालक स्वप्नील पवार यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. सागर मोरे चांगली फलंदाजी करतोय, त्याला थांबणं गरजेचं असेल. बॅट आणि चेंडूचा जर आतापर्यंत विचार केला तर योग्य पद्धतीने संपर्क होतोय आणि जर का हा सागर मोरे उर्वरित 2 षटक मैदानामध्ये थांबला तर मात्र 50च्या वरती धावसंख्या जाऊ शकते, कारण त्या पद्धतीने त्याच्याकडे फटके आहेत. टायमिंग प्रॉपर. आतापर्यंत आपण 3 चेंडूला सागर सामोरा गेलाय आणि 3 चेंडूवरती 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलेत आणि पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आहे. तर पाहूया या षटकामध्ये सागर कशा पद्धतीने फलंदाजी करणार, त्याच्यावरती मात्र सोन्या डॉन या टीमची
भवितव्य असेल, परंतु पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये दुसऱ्या धावीसाठी निघाले आहेत भरत जंगम यांची मात्र चांगली रनिंग. वयाच्या अगदी 40 पार केल्यानंतर सुद्धा कशा पद्धतीने रनिंग पाहायला मिळते. इथे युवा खेळाडू आहेत, त्यांनी नक्कीच भरत जंगम यांच्याकडनं शिकावं की मैदानामध्ये कशा पद्धतीने धावा जमा केल्या जातात. चौकार षटकाराने नाहीये तर एकेरी दुहेरी धावा घेऊन सुद्धा तुम्ही धावसंख्या पुढे घेऊन जाऊ शकता. हे भरत जंगम कडनं आपल्याला इथे पाहायला मिळतंय. अगदी धीम्या गतीचा चेंडू, चांगली गोलंदाजी. इथे मात्र विचारपूर्वक गोलंदाजी अनिकेत मोरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्याला माहितीये की पेस या फलंदाजाला दिला, ते सरळ चेंडू फेकला तर बाहेर चेंडू फेकला जातोय आणि म्हणूनच गोलंदाजीमध्ये विविधता असणे खूप गरजेचं आहे. आखुटप्प्याचा बॉल, त्याला मात्र बॅकवर्ड स्क्वेअरला डीपला क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पंबल. दुसऱ्या धावीसाठी पुन्हा एकदा निघाले आहेत आणि इथून मात्र गोल्डन विकेट. अति घाई नेहमी संकटात नाही, डाळ भात लोणचं आणि कोण नाही कोणाचं असं झालं. फलंदाज महत्वाचा विकेट इथून बाद झाला. अगदी गरज होती, टीम साठी चांगल्या धावा करत होत्या, परंतु नेहमी म्हटलं जातंय ना का जिथे खराब क्षेत्ररक्षण होतं तिथे घाई करण्याची गरज नसते आणि ती घाई मात्र इथून संकटात घेऊन गेली सोन्या डॉन या टीमला. कारण ज्याच्या बॅटमधनं चौकार षटकारांची भाषा त्याची बॅट बोलत होती, परंतु तोच फलंदाज आता तंबूच्या आसऱ्याला परतलाय. नवीन फलंदाज तुकाराम म्हसकर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. सांघिक धावसंख्येचा जर आपण आढावा घेतला तर धावफलकावरती 30 धावा आपण पाहू शकाल. अनिकेत मोरे गोलंदाजी मार्क वरती आहेत. खूप सुरेख आयोजन नियोजन आपण नेहमीच पाहतोय. मागच्या 5 वर्षामध्ये आपण ही स्पर्धा पाहत आहोत. गुंडगे गावची मानाची आणि सन्मानाची समजली जाणारी गुंडगे प्रीमियर लीग 6व्या वर्षामध्ये आपण आलो आहोत आणि 6व्या वर्षामधला पहिला दिवस आहे. आणि पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर पहिल्या दिवसामधली ही 5वी मॅच आपल्याला पाहायला मिळते. कुटप्प्याचा बॉल आऊट केलाय, मात्र सीमारेषेक पलीकडे फाईन लेग क्षेत्र कव्हर करत असताना डिसिजन पेंडिंग असेल. बाबूधुरी नो बॉल 4+1 5 धावा आणि सांघिक धावसंख्या पोहोचले 35 या आकड्यावरती. पुढचा बॉल मात्र फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढील बॉल आहे दादा नो फ्री हिट. सुवर्ण संधी आहे तुकाराम साठी. 35 धावा धावफलकावरती. तिसरे षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा हा फटका विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु फ्री हिटचा बॉल होता. खराब फेकी. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा भरत जंगम निघाले आहेत. चांगली रनिंग. सदोतीस धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. तिसरे षटक मार्गस्थ असताना तुकाराम आणि भरत जंगम ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये किल्ला लढवत असताना आपल्या टीम साठी. फुल टॉस बॉल, त्यावरती प्रहार. लॉंग ऑनला बीट केले. चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. ऋषीच्या माध्यमातून ऋषीकडनं चुकीची अपेक्षा करू शकत नाहीये आपण, परंतु चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये आणि त्याची किंमत मात्र मोजावी लागते 4 धावेने. 1 चेंडूचा खेळ अजून बाकी असेल. 41 धावा धावफलकावरती. चांगली धावसंख्या आता पाहायला मिळते सोन्या डॉन या टीमची.
जिथून सागरने ज्या पद्धतीने सुरुवात केली ना, तदनंतर मात्र तुकाराम मैदानाच्या आतमध्ये आले, त्यांनी मैदानामध्ये आग लावायला आता सुरुवात केली. हा चेंडू मात्र तेज तर्रार, उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज अनिकेत मोरेला आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल त्या 41 धावा धावफलकावरती. सोनेडॉन यांचा संघ नक्कीच कमबॅक करताना दिसतोय आपल्याला. पहिल्याच षटकामध्ये 3 विकेट 3 गडी बाद केले होते, पण आता किती धाव, आता 41 धाव ठोकत आहे सोनेडॉन यांचा संघ. हेमंतजी मोरे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिकाचं स्वागत आहे. 3 षटकांचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकानंतर धावफलकावरती 41 धावा आहेत. आझान शेख नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. पुढची मॅच असेल मॅच क्रमांक 6, यशस टायगर्स विपक्ष आई एकविरा ब्लास्टर्स. या 2 टीमच्या माध्यमातून पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे की ही इनिंग कंप्लीट झाल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. हेमंतजी मोरे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. हर्षल जाधव गोलंदाजी मार्कवरती. भरत स्टायलिश पंच तानाजी कडूला आपण पाहतोय. अगदी दोन्ही आज जमिनीला समांतर करत असताना सांगतात की हा खराब लाईन वरती चेंडू फेकलाय. 1 धाव ऍड होईल. 42 धावा धावफलकावरती. चांगल्या धावसंख्येकडे आता मात्र टीम वाटचाल करते. भरत जंगमकडे अनुभव आहे आणि अंतिम षटक आहे. भरत जंगमची फटकेबाजी आता नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पहा स्टेट फटका. क्रिकेटचं मात्र मादक सौंदर्य दाखवणारा आणि क्रिकेटच्या प्रेमात पाडणारा हा फटका होता. जबरदस्त टायमिंग, प्रॉपर टायमिंग. तर तो पूर्ण सूचना आहे. पाण्याचा जार कुणीही आजूबाजूला घेऊन जाऊ नये. ज्याला पाणी प्यायचं आहे त्यांनी मात्र इथे येऊन पाणी प्यायचं आहे. एक अनुभवी फलंदाज आहे. अनेक पावसाळे अनेक उन्हाळे हा भिजला झिजला आणि त्यानंतर मैदानात चमकत असताना हा हिरा आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होईल. धावा कशा येऊत या क्षणी धावा येणं गरजेचं आहे. जशी आजारी माणसाला सलाईनची गरज असते ना, तशीच फलंदाजी करणाऱ्या टीमला धावांची गरज असते. मग त्या धावा कशा येऊत, धावा येणं गरजेचं आहे दादा. 1 धाव ऍड होईल. सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 47 या आकड्यावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी सार्थक केले वनने चांगली गोलंदाजी केली होती. फुलटॉस बॉल फटका फसला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात परंतु चेंडू धरणीला दान झाला. याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण. 49 धावा. तुकाराम आणि एका साईडला भरत जंगम अनुभवी खेळाडू आहे दोन्ही. आणि दोन्ही खेळाडूंनी मात्र आपली टीम संकटात असताना आपल्या टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. दोन्ही खेळाडू अगदी खराब चेंडूची प्रतीक्षा करतात. खराब चेंडू ज्या वेळी या दोघांना मिळालाय ना त्या वेळेत त्या चेंडूला सीमारेषा दाखवण्यात यशस्वी ठरलेत आणि चांगल्या चेंडूला नेहमी सन्मान देऊन एकेरी दुहेरी धाव देखील या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हा चांगला फटका डीपला निखिल क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर पूर्ण आणि इथून 50 धावा पूर्ण पाहायला मिळत आहेत. सोन्या डॉन टीमची 50 धावा असं वाटलं नव्हतं जेव्हा पहिल्या षटकामध्ये अनिकेतने षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये 7 धावा खर्च करून 3 विकेट बाद केले होते. तेव्हा वाटलं नव्हतं की 50 पर्यंत टीम पोहोचेल, 40 पर्यंत जरी पोहोचेल का. परंतु क्रिकेट आहे, यालाच क्रिकेट म्हणतात.
उसळी घेऊन घेणारा चेंडू ऑफिशियल पंचांनी सांगितलं की व्हाईट बॉल, एक अवांतर धाव ऍड होईल. पडल्यानंतर अतिरिक्त चेंडूने उसळी घेतली आणि व्हाईट प्लस विकेट. 51 धावा अतिरिक्त उसळी घेतली. फलंदाजाच्या अगदी डोक्यावरना बाउन्सर फेकला गेला आणि अगदी आपण मैदान पाहिलं ना तर मैदानाच्या चौफेर झाडी पाहायला मिळते. सुंदर कर्जत तालुक्यामधलं एक उत्कृष्ट असं क्रीडांगण आपण पाहतोय. आई सोमजाई क्रीडा नगरी. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग, क्लासिकल फटका. माझ्यात आहे दम, मी आहे बाजीराव सिंगम हे सांगत असताना भरत जंगम या मैदानावरती ठोकतोय दर्जेदार चौकार. काय फलंदाजी आहे. अगदी युवकांना भरपूर काही शिकण्यासारखं भरत जंगम कडनं. जेव्हा टीमची खराब परिस्थिती होती तेव्हा एकेरी दुहेरी धावित संख्येवरती भर दिला, परंतु अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करायची असते हे मात्र भरत जंगम यांनी इथे दाखवून दिले. सांघिक धावसंख्या 55 या आकड्यावरती पाहायला मिळते. अंतिम चेंडू प्रगती पथावरती असेल आणि भरत जंगम पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या चेंडूवरती देखील करतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये आणि पहिल्या इनिंगचा इथून खेळ समाप्त झाला. चला आई एकविरा ब्लास्टर टीमचे एकविरा ब्लास्टर टीमचा संघनायक आणि एसएस टायगर टीमचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचा आहे. एक वेळ अशी होती की 40+ होणार का धावसंख्या, परंतु क्रिकेट आहे. सागर त्यानंतर भरत जंगम आणि तुकाराम यांनी केलेली बॅटिंग आणि त्या बॅटिंगच्या जोरावरती त्यांनी 50 पार केली. आता पहिली मॅच तर सोन्या डॉन गमावला आहे, पहिली मॅच गमावली आहे. ही मॅच जितणं गरजेचं असेल. रमेशजी देशमुख यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही आपण सोमजाई क्रिकेट क्लब गुंडगे यांच्या माध्यमातून आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. आणि इथून सोन्या डॉन टीमला मॅच जितणं गरजेचं असेल कारण पहिली मॅच त्यांनी गमावली आहे. ही मॅच जितणं गरजेचं असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण मॅच पाहतोय. मॅच क्रमांक 5 सार्थक 11 आणि सोन्या डॉन या दोन टीमच्या माध्यमातून. आणि सोनू दळवी सोन्या डॉनचे संघ मालक. रमेश देशमुख यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल आपण पाहतोय. आई एकविरा ब्लास्टर्स विपक्ष एसएस टायगर्स या दोन टीमच्या माध्यमातून. बाबूधुरी
बाबूधुरी आपण ऑफिशियल पंच म्हणून मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बाबूधुरी आपण मैदानाचा ताबा घ्यायला घ्यायचंच. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर करा. सार्थक 11. चला सार्थक 11 सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण इंटर करायची आहे. सार्थक 11 टीमने पहिली मॅच जिंकली आहे. तर विचार केला तर सोन्या डॉन टीमने पहिली मॅच गमावली आहे. इथे विजय मिळवणं गरजेचं असेल. तुकाराम सारखा गोलंदाज आहे, कल्पेश सारखा गोलंदाज आहे, त्यानंतर शिवा मस्कर सारखा एक चांगला गोलंदाज आहे. परंतु एका साईडने विचार केला तर मागच्या मॅचचा हिरो ज्याने 14 चेंडूमध्ये 39 धावांची इनिंग साकारली होती तो ऋषी मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण या मॅच मध्ये पहिली मॅच होती. 63 धावांचं लक्ष होतं आणि 63 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना संकेत यांनी 14 चेंडूमध्ये 39 धावांची इनिंग साकारली होती. ऋषी कारण सलामीची जोडीच मैदानाच्या आतमध्ये खेळली होती शंकर आणि सुधीर श्रीवास्तव. परंतु तानाजी कडू आहे ते सलामीला जाऊ शकतात. बेभरोसा कारभार आहे तानाजी कडू यांचा. प्लॅनिंग ते पॉवर प्ले पण टाकू शकतात. पहिला चेंडू निर्धाव. तानाजी कडू मास्टर माइंड आहेत पण त्यांच्यापेक्षा मास्टर माइंड आहे ते समीर शिंदे. मनीष मोरे त्यांच्यापेक्षा मास्टर माइंड आहेत. नेहमीच आमच्या समोर जोडले जातात. धन्यवाद तारीफ केल्याबद्दल. एकापेक्षा एक डायलॉग त्यांच्याकडे आहे. आडव्या बॅटने हा फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. नजर हटली आणि दुर्घटना घडली असे मात्र मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती पाहिली. ते म्हणतात ना की लग्नाच्या अगोदर ती कान का पिळले जातात त्याला कारण आहे. मगाशी सुद्धा खराब क्षेत्ररक्षकांमुळेच पहिली मॅच सोन्या डॉन टीमने गमावली होती. आणि इथे सुद्धा आपण पाहिला 3 क्षेत्ररक्षकांमध्ये तालमेल राहिलं नाही आणि त्याचा परिणाम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा फटका तुकाराम यांनी पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. या दरम्यान एकच धाव. अनिकेत मोरे पहिल्या मॅच मध्ये सबसेल अपयशी ठरला होता. अनिकेत मोरेचा जर आपण इतिहास पाहिला तर जीपीएल मध्ये याच्या नावावरती एक अर्धशतक आहे आणि एक सिरीज सुद्धा आहे. स्मार्ट टीव्ही मॅन ऑफ द सिरीज आझेल. परंतु चांगला फटका अगदी कलात्मक फटका. फक्त दिशा दिली. 30 यार्ड सर्कल कव्हर केलं. ज्या पहिल्या मॅचचं मी म्हणतो होतं ना पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने या फलंदाजाने फलंदाजी केली होती त्याच पद्धतीने पुन्हा एकदा सुरुवात केली. खराब चेंडू होता त्याला फक्त दिशा दिली आणि चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पलीकडे पोहोचवण्याचं काम ऋषी या फलंदाजाने केलं आणि सुरुवात मात्र पुन्हा एकदा चांगली. पुन्हा एकदा टॅप केले बॉलला. दिशा दिले. चांगला चेंडू होता आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातंय की चांगल्या चेंडूला मान सन्मान द्यायचा आणि खराब चेंडूला मात्र सीमारेषा दाखवायची आणि ते कार्य नक्कीच आपण पाहतो या फलंदाजाच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. पुढे सरसावले. गॅप शोधलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव मिळेल. एक धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आता पोहोचेल ती 8 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो समाप्त झाला.
आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 8 धावा आपण पाहतोय. 55 धावींची गरज आहे. ही मॅच जिंकण्यासाठी एक भलं मोठं टार्गेट समोर आहे. परंतु जर विचार केला ऋषी, त्यानंतर त्याच्या साथीने संकेत असेल आणि अनिकेत, हे 3 महत्वाचे फलंदाज आहेत. या 3 फलंदाजांपैकी एका दुसऱ्या फलंदाजाला अंतिम षटकापर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. निखिल पाल हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आहे, ज्याने 63 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती षटकार देखील ठोकला होता मिड विकेटच्या डोक्यावरना. तो सुद्धा आता तंबूच्या आतमध्ये आहे, प्रतीक्षा करतोय की आपल्याला कधी संधी मिळणार. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 8 धावा. गोलंदाजी मार्क वरती पळसदरी गावाकडनं कल्पेश मस्करला आपण पाहतोय. विकेटच्या मागे मास्टर माइंड भरत जंगमला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना करत असताना ऋषीला कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवायचं हे मात्र भरत जंगम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण ऋषीकडे कलात्मक फटके आहेत. खराब चेंडूची प्रतीक्षा हा गोल फलंदाज करत असतो आणि चांगल्या चेंडूला अगदी कार्पेटच्या मदतीने सीमारेषा दाखवण्याचं काम आतापर्यंत करत आलाय हा फलंदाज. तुम्ही खराब चेंडू या फलंदाजाला फेकू शकत नाहीयेत. पहा काय फटका आहे, परंतु फटका फसला आहे. सागरने पकडलाय झेल, संपवलाय ऋषीचा खेळ आणि नाही बसणार. धावसंख्येला मेल. क्षमा असावी. तुकारामच्या माध्यमातून एक महत्वाचा विकेट. कारण ज्या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये अगदी धावांची लयलूट केली होती, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली होती, दिवसा ढवळ्या गोलंदाजाला आकाशातले तारे दाखवले होते, तो फलंदाज मात्र बाद करण्यात सोन्या डॉन टीम यशस्वी ठरले. परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. संकेत पालांडे. 17 चेंडू मध्ये 48 धावींची गरज आहे. पाहूया अनिकेत आणि संकेत या जोडीवरती आता मदार असेल. गोलंदाजी मार्क वरती कल्पेश मस्करला आपण पाहतोय. चांगली व्यूहरचना करत असताना विकेटच्या मागून भरत जंगमला आपण पाहतोय. हा फटका कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधना चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे. एक टप्पा अखेरीस चेंडू सीमा पार झालाय. या 4 धावेच्या बरोबरीने धावसंख्या पोहोचेल ती आता 12 या आकड्यावरती. अगदी समोर बॉल दिला होता, बॅट आणि चेंडूचा योग्य संपर्क झाला आणि चेंडू बघता बघता सीमारेषे पार झाला. पहिल्याच बॉलवरती संकेतच्या बॅटमधनं आला एक दर्जेदार चौकार. 12 धावा फलकावरती आपण पाहू शकाल. कल्पेश याला विचार करावा लागेल की या फलंदाजाला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. सरळ बॅटने चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फक्त एकच धाव मिळेल आणि इथून मात्र खराब फेकी दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत आणि दोन्ही ट्रेन एकाच पटरीवरती. आणि जेव्हा दोन्ही ट्रेन एकाच पटरीवरती येतात ना, तेव्हा दुर्घटना ही नेहमी घडली जाते. पण नेहमी इथे मात्र धोका पत्करला गेला नाहीये आणि इथून मात्र फलंदाज नाबाद असेल. एक धाव ऍड होईल आणि एक धावेच्या बरोबरीने 13 धावा आता धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना अनिकेतला स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा थोडस निराशा केली होती या फलंदाजाने, परंतु या मॅच मध्ये आता पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करणार. कारण सलामीला आला आहे, अजूनही मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. परंतु ज्या पद्धतीने फलंदाजी करायला हवी त्या पद्धतीने आतापर्यंत त्याच्या बॅटमधना धावा येत नाहीयेत. पुन्हा एकदा अनिकेत मोरेसाठी आपण व्यूहरचना पाहू शकता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण पाहतोय. अगदी डीपला सीमारेषेवरती तैनात केलाय. विकेटच्या मागना भरत जंगम यांनी चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय.
जाळं रचलं गेलंय आणि त्या जाळ्यामध्ये मासा अडकणार का आणि त्याच दिशेने सुद्धा फटका होऊचा, तू एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीयेत. एक धावेच्या बरोबरीने 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कल्पेश यांची चांगली गोलंद 14 धावा माफी असावी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. तदनंतर कल्पेश यांनी चांगली गोलंदाजी केली आणि ऋषीचा महत्वपूर्ण विकेट देखील टीमला मिळवून दिला. फुलटॉस बॉल, फटका पुन्हा एकदा फसला आहे. झेल कॅरी झालाय. चांगला झेल कॅरी करत असताना क्षेत्ररक्षण आता आपण सागरला पाहतोय. आता मात्र आपण चांगला झेल सागरच्या माध्यमातून इथे टीम सार्थक मात्र आता एका संकटामध्ये सापडली आहे. पहिला विजय संपादन केला होता. विजयाची गरज आहे सोन्या डॉन टीमला आणि त्याच दिशेने आता मात्र वाटचाल करत असताना फलंदाजी करत असताना ज्या वेळेस सोन्या डॉन 14 ज्या वेळेस टीम संकटात होती ना त्यावेळेस सागर मैदानामध्ये आला आणि 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले आणि आपल्या टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलं. आणि मात्र जी सुरुवात खराब झाली होती ना त्या खराब सुरुवातीचे चांगलं रूपांतर भरत जंगम आणि तुकाराम यांनी केलं आणि 55 धावा सेट केला. हा फटका निखिल पाल यांच्या बॅटमधना धमाकेदार चौकार. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा निखिल पाल यांनी पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता. या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय आणि सुरुवात मात्र दमदार केले. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या 2 षटकानंतर धावफलकावरती 18 धावा आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल आणि या 2 षटकांचा जर आपण विचार केला तर 12 चेंडूमध्ये आता मात्र 38 धावींची गरज असेल. 38 धावींची गरज असेल. एक भलं मोठं लक्ष समोर आहे परंतु अनिकेत मोरे आणि निखिल पाल या जोडीवरती आता मात्र सार्थक 11 टीमच्या आशा आणि अपेक्षा असतील कारण सलामीवीर 18 38 55 धावींचं टार्गेट आहे समोर. 56 धावींचं टार्गेट आहे समोर. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सोन्या डॉन टीमला विनंती आहे आरू 11 टीमचे संघ मालक जर इथे उपस्थित असतील तर त्यांनी आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. रोहित कुसवा आणि विकास धनवे आरू 11 टीमचे संघ मालक रोहित कुसवा आणि विकास धनवे जर आपण इथे उपस्थित असाल तर आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. गोलंदाजी मार्क वरती सांगी कोट्यातलं 3रं षटक अगदी निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकामध्ये नक्कीच आपल्याला हे चित्र जवळजवळ स्पष्ट होईल की मॅच कुठल्या दिशेनं आणि कुठल्या मार्गाने जाईल याचं वर्णन करणारं षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये तुकारामला आपण पाहतोय. चांगला फटका अगदी वाट पाहिली आणि इथून गोलंदाजीची वाट लावली. 4 धावेसाठी चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. 4 धावेच्या बरोबरीने 22 धावा फलकावरती ऍड झाल्यात. 22 धावा धाव फलकावरती. अगदी तेज तर्रार चेंडू होता. प्रतीक्षा केली, जागा बनवली आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केलं आणि मात्र चेंडूला सीमारेषा पार धाडलं. नितांत गरज आहे. अनिकेत मोरे सलामीला आले आहेत आणि सलामीला येत असताना अजूनही मैदानाच्या आतमध्ये
नागर रोवून मात्र मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. आता मात्र इथून प्रहार करावे लागतील, कारण 11 चेंडू आणि 34 धावींची गरज आहे. उर्वरित 11 चेंडू मध्ये प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळावा लागेल. इथून हा चेंडू अगदी शफल झाले होते, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फाईन क्षेत्र निवडलं होतं, परंतु बीट झाले आणि निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज तुकाराम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू होता, अगदी उसळी घेतली नाही या चेंडूने. आज फटका मात्र सरळ लॉंग स्टॉपला निघून चालला आहे. 2 क्षेत्ररक्षकांची शर्यत लागली जाते, परंतु शर्यत मात्र चेंडू जिंकतोय आणि इथून 4 धावा मिळल्या जातात. 4 धावेच्या बरोबरीने 26 धावा फलकावरती ऍड झाल्या. अजूनही 9 चेंडू आणि 30 धावींची गरज आहे. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय आणि 3 चेंडू मध्ये आतापर्यंत तुकाराम यांनी 8 धावा खर्च केल्या आहेत. या 3 चेंडू मध्ये अजूनही 1 ते 2 मोठे फटके येणे गरजेचं असेल, कारण 9 चेंडू मध्ये 30 धावीची गरज आहे. पुढे सरसावले आहेत 30 सर्कल मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धाव ऍड होईल आणि 1 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल 27 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत समाप्त झाला आहे. निखिल पाल आता मात्र स्ट्राइक एंड वरती पहिल्याच बॉलवरती चौकार देखील ठोकला होता या फलंदाजाने. तोच निखिल पाल आता मात्र सज्ज. चांगला बॉल, तेज तर्रार चेंडू, उत्तर नाहीये. चांगल्या पद्धतीने चेंडू फेकला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. 5 चेंडूचा खेळ समाप्त मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी सोन्या डॉन टीमच्या माध्यमातून चांगला सांघिक खेळ पाहायला मिळतोय. काय आपण पाहिलं भरत जंगमच्या माध्यमातून, वयाची 40 पार केल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. भरत जंगमसाठी एकच सांगेल, उम्र ठका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो जीतने की तो परिस्थिती अभी हरा नहीं सकती. भरत जंगमसाठी नक्कीच चांगला, ज्याने फलंदाजी करत असताना सुद्धा चांगली फलंदाजी केली आणि आता विकेटच्या मागे काय अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि एक घातक फलंदाज होऊ शकला असता निखिल, त्याच्या पारीचा अंत केला आणि इथून मात्र सार्थक 11 टीम साठी एक मोठा झटका म्हणावा लागेल. 6 बॉलचा खेळ शिल्लक असेल आणि 6 चेंडू मध्ये 29 धावींची गरज असेल. आता अजान शेखला आपण पाहतोय, परंतु जमीची बाजू सार्थक 11 टीम साठी अनिकेत मोरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये ऋषीने इनिंग साकारली होती ना, ती इनिंग आता या अनिकेतला आठवावी लागेल आणि त्याच पद्धतीने प्रत्येक बॉलला सीमारेषा दाखवावी लागेल. सागर मोरे गोलंदाजी मार्क वरती. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अगदी फलंदाजापासून लांब ठेवला हा बॉल. चांगली गोलंदाजी. तुम्ही गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे विविधता असणे गरजेचं आहे. हा चेंडू पाहू शकाल आपण, अगदी फलंदाजापासून दूर ठेवला. फलंदाजाने फक्त बॅट फिरवण्याचं कार्य केलं. हा फटका फसला आहे. भरत जंगम चेंडू खाली येतात, चुकी करत नाहीयेत आणि अनिकेत मोरेच्या पारीचा सुद्धा इथून अंत झाला. वाटलं होतं की सार्थक 11 टीम ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये कामगिरी केली होती ना, त्याच पद्धतीने या मॅच मध्ये सुद्धा कामगिरी करेल, परंतु ऋषी बाद झाला. त्यानंतर संकेत बाद झाला, निखिल बाद झाला आणि आता आशा आणि अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानात खेळत असताना अनिकेत सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परतला. तो उर्वरित 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 29 धावांची गरज.
स्वप्नील जंगमला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खराब चेंडू, अगदी उसळी घेऊन जाणारा बॉल होता. पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आणि हा बॉल मात्र वाईट घोषित केलाय पंचांनी. एका अवांतर धाव मिळेल. 4 चेंडू आणि 28 धावींची गरज. अगदी सोन्या डॉन टीम पहिल्या विजयाकडे वाटचाल करत असताना आपण पाहतोय. बॅटला स्पर्श, विकेटच्या मागे चुकी झाली. 3 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ आता बाकी राहील. सोमजाई क्रिकेट क्लब आयोजित सोमजाई गुंडगे प्रीमियर लीगचं पर्व 6वं आपण पाहतोय. 6व्या पर्वामध्ये 8 टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. सार्थक 11 टीम, त्याचे संघमालक आहेत रोहन संदीप मोरे. त्यानंतर दुसरी टीम आहे एसएस टायगर, त्याचे संघमालक आहेत स्वप्नील पवार. त्यानंतर सोन्या डॉन, त्याची टीम ओनर आहेत सोनू दळवे. आई एकविरा ब्लास्टर, त्याचे संघमालक आहेत सुधांशु कांगणे साहेब. त्यानंतर परी 11, त्याचे संघमालक आहेत अजय दादा पाल. आरू 11, त्याचे संघमालक आहेत संदीप कुसवा आणि विकास धनवे. त्यानंतर एसएस टायगर, त्याचे संघमालक आहेत AK फायर्स, त्याचे संघमालक आहेत करण सविते. ते झेल मात्र कॅरी झाला आणि फलंदाजाच्या पारीचा देखील अंत झाला. आणि त्यानंतर 8वी टीम आपल्याला पाहायला मिळते वन लाईफ ग्रुप. अशा 8 टीम आपल्याला पाहायला मिळतात. या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी या 8 टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि जे वैयक्तिक काही पारितोषिके आहेत ना, ते टॉप 4 मध्ये जाणाऱ्या टीमलाच दिले जातील, याची आपण दक्षता घ्यायचं आहे. मॅन ऑफ द सिरीज असेल, उत्कृष्ट फलंदाज असेल, उत्कृष्ट गोलंदाज असेल, मालिकावीर असेल, हे सर्व पारितोषिके टॉप 4 मध्ये ज्या टीम असेल त्यांनाच दिले जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. खूप सुंदर आणि देखणं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आई सोमजाई क्रीडानगरी, खरोखरच खूप जबरदस्त क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेर अगदी झाडी झुडपांनी नटलेली अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. चला, आरू 11 टीमचे संघमालक रोहित कुसवा आणि विकास धनवे यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला